बरं झालं असतं ना ग. हो ग, पण आयत्या वेळेला सुधाताई आल्या नाही छकुलीला बघायला आणि सुभाषलाही बरं नाही, त्यामुळे विभाने तयारी करून सुद्धा बिचारीला घरी थांबावं लागलं. हे दुकान अगं इथे साड्या घ्यायच्या. मी काय म्हणते, या दुकानातल्या साड्या नाही आवडल्या ना तर मग आपण जाऊ तुम्ही म्हणताय त्या दुकानात. ऍक्च्युली मामा अगं ऐक, हो माझ्या दुकानातल्या साड्या आवडल्यात ना असं गिरायक ना आजपर्यंत मिळाला मला. संध्याजी सिल्कचा नवा स्टॉक आलाय. रियाजी आलात नाही तुम्ही बरेच दिवस कुर्ती खरेदी करायला. शमिकाजी तुम्ही तर माझं दुकान विसरूनच गेला. तो या ना या. नाही माणिकजी, ऍक्च्युली काय ना, आज आम्ही कुर्ती किंवा शिफॉनच्या साड्या घ्यायला नाही आलो. आज आम्ही एका स्पेशल कारणासाठी आलो दुकानात. माझ्या लग्नाची खरेदी करण्यासाठी आलो. या माझ्या आजी सासूबाई आहेत. नमस्कार. आणि ही माझी मोठी नणंद. नमस्कार. या ना मॅडम या. काय घेणार, चहा कॉफी थंड? नको नको, चहा कॉफी काही नको. आधी ज्यासाठी आलोय ना ते काम करूया. हो मॅडम. मॅडम तिकडे नाही, तिकडे नाही. हो तिकडे सगळ्यात स्वस्तातल्या साड्या आहेत. तुम्ही असं करा ना, या बाजूला चला. तुम्ही तर आमच्या खास कस्टमर. या या बाजूला या. माणिकजी अहो काय करताय तुम्ही? अहो या साड्या म्हणजे, अहो माझ्या लाडक्या शमिकाचं लग्न आहे. तुम्ही पण ना जरा काहीतरी एक्सक्लुसिव्ह दाखवा ना. मॅडम नवीन स्टॉक आलाय. रमेश कालच्या नव्या स्टॉक मधल्या साड्या काढ. मॅडम अशा एक साड्या आल्यात की बघितल्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या सगळ्या मुलींच्या लग्नासाठी आता साड्यांची खरेदी कराल. हे बघा बघा दाखवा. दिस इज बेटर. हे बघा, हे घ्या बघा. आणखी काहीतरी छान दाखवा. काय हा, दिस इज नाईस. बघू. आतापर्यंत ज्या साड्या पाहिल्या त्यातली ही सगळ्यात महाग साडी आहे. एक्सक्यूज मी, ही साडी समोरच्या काउंटरवर पाठवाल का? थँक्यू.
प्रिटी ना? ब्युटिफुल, किती सुंदर साडी आहे ही. मम्मा, मी असते ना तर ही साडी नेसायला मिळावी म्हणून लग्न केलं असतं माहितीये. रिया, शमी काय ग, तुला आवडली का? छान, मला आवडली. ग्रेट. आणि माधुरी तुला? हो, छान आहे. हो ना? मी काय म्हणते, दुसरी कुठली साडी नाहीये का? का? नाही म्हणजे मला आवडली ही आणि शमिकालाही आवडली, पण आता तुम्हाला आवडली आहे ना, मग काय इश्यू आहे? कम ऑन, घेऊन टाका. नाही तसं काही नाहीये, पण तरी माधुरी मला कळत नाही काय प्रॉब्लेम आहे. बघू हे बघ, किती प्रिटी साडी आहे. आणि 35,000. मी पण ना वेडीच आहे. म्हणजे किती घाई उगाच ना. आय शुड टेक केअर ऑफ ऑल दिस. बरोबर आहे, महाग आहे ना माधुरी. माणिकची नाही, ही साडी नको. तसं काय ना माणिकची, या लोकांचं इतकं बजेट नाहीये. हो, नाहीये आमचं तेवढं बजेट. आणि असतं ना तरी एका साडीसाठी 35,000 रुपये आम्ही उधळले नसते. काय म्हणणं आहे तुमचं? इतकी लाज वाटत असेल आमच्या विरलेल्या पाकिटाची आणि त्यातल्या फाटक्या नोटांची ना, तर देऊ नका ना तुमची मुलगी आमच्या मुलाला. आई काय बोलताय तुम्ही? जर तुमच्याकडे पैसे नाही आहेत, इतके पैसे नाही आहेत, तर कशाला उगाच महाग साड्या बघायच्या नाही का? तुम्हाला काय म्हणायचंय आणि काय नाही म्हणायचंय ना, ते चांगलं कळतं मला. एवढी दुधखुळी नाहीये मी. करून सवरून गोड गोड बोलणं जमत नाही मला तुमच्यासारखं. कम ऑन प्लीज. हे बघा, मला तुम्हाला हर्ट करायचं नाहीये आणि मी काही बोलले आणि तुम्हाला वाईट वाटले तर आय एम रिअली सॉरी. पण प्लीज आता चार चौघात दुकानात तमाशा करू नका. तमाशा तुम्ही करताय सगळा, कळलं ना? आधी आमच्या घरात येऊन सगळे तमाशे केलेत, नंतर माझ्या नातवाच्या आयुष्याचा तमाशा करून टाकलाय आणि इथे तमाशा सुरू केलाय शालू बघायच्या नावाने. हे बघ संध्या, तुझ्यापेक्षा मी जास्त पावसाळे बघितलेत आणि जास्त उन्हाळे सोसलेत. तेव्हा मानभावीपणाने हे सगळं सहन करायला मी काही विभा नाहीये. आजी, एक सेकंड, शांत होशील का जरा? मामा, तुम्ही पण जरा समजून घ्या ना. पण अभि, मी तुम्हाला माहिती आहे ना, आजी आता ऐकून घेण्याच्या मूड मध्ये नाहीये. उगीच शब्दाने शब्द वाढत जाणार. एका चांगल्या प्रसंगासाठी इथे येऊन हे काय चालवलंय आपण? तुमच्यामध्ये लहान असून हे मला सांगावं लागतंय. प्लीज. आणि याचा दोघींनी तरी विचार केला का की जिच्यासाठी आपण हे सगळं करायला आलो त्या शमिकाला कोणी विचारलंच नाही. तिच्यासाठी शालू घ्यायचा आहे ना? आजी शांत व्हा, आपण बघूयात का पुढचं? ऑफकोर्स बेटा, आय एम रिअली सॉरी. म्हणजे मला खरंच असं काही. आणि ऍक्च्युली माणिकजी, आमचं बजेट खरंच खूप चांगलं आहे, पण एवढ्या महागड्या साड्या मला स्वतःलाच नाही आवडत. ऍक्च्युली मम्मा इतक्या क्लासी साड्या मी नाही नेसत. मी तेवढं कम्फर्टेबल नाही फील करत.
मला ती दुसरी साडी दाखवा ना. हा, या ना मला. शॉपिंगला मज्जा आली का? यू आर सिम्पली ग्रेट. तुला ना असं बरोबर कळतं बघ. आय एम हॅव्हिंग फन मामा, सिरियसली. सगळ्यांचे चेहरे कसे पडले होते ना, आणि मग बिचाऱ्या शमिकाला कसं कॉम्प्रोमाइज करायला लागलं. ओके ओके, मला हीच साडी आवडली आहे. स्टुपिड. माणिकजी, आता मला जरा छान साड्या दाखवा. मला बाकीच्यांसाठी साड्या घ्यायच्या. आता कोणासाठी? काय ग माधुरी, अगं तू, आई, आजी, मेघना सगळ्यांसाठी साड्या घ्यायच्या आहेत मला. मला माहिती आहे अशी कुठली पद्धत नाहीये, पण माझ्याकडून. अभि, अरे तू तरी सांगितलं. शमी, मी आलेच. तुम्ही साड्या बघा. माणिकजी, बघू ना मला साड्या. ती दाखवा. मेघना, तू? दीदी, मला राहवलंच नाही ग. दादाला, आजीला, तुला सगळ्यांना खूप बघावंसं वाटलं म्हणून. हो ना. अगं मग जा, भेट त्यांना. हे बघ मेघना, अजूनही वेळ निघून गेलेली नाहीये. तू जा आणि बोल त्यांच्याशी. कुणी काहीही बोलणार नाही तुला. अगं अजून किती दिवस अशी फसवत राहणार आहेस तू सगळ्यांना? जा आणि सांग त्यांना. कसं सांगू दीदी की यावेळेसही नचिकेतला US मध्ये जॉब मिळालेला नव्हता. कसं सांगू की सगळे आम्हाला एअरपोर्ट वरती सोडायला आले आणि ते गेल्यानंतर आम्ही गुपचूपपणे टॅक्सीत बसलो आणि घरी निघून गेलो. कसं सांगू की अमेरिका म्हणून नाचल्यावरती अजून सुद्धा आम्ही इथेच इंडियामध्ये आहोत. कसं सांगू ग हे सगळं तोंड वर करून? आणि म्हणून मला हे सगळं नाटक करावं लागतंय तुमच्या समोर. हो मेघना, पण आता नचिकेतला जॉब आहे, तो जॉब करतोय. हो, पण US मध्ये नाही, इथे. दीदी कसं सांगू ग? आधी तोंड वर करून सांगितलं US ला जाणार म्हणून. लोक नावं ठेवतील, हसतील ग माझ्यावर. शेवटी काय, इथेच खितपत पडलोत आम्ही भारतामध्ये. मला नाही सहन होते हे सगळं.
काही बोलू नकोस माझ्याशी. मला कोणाचंही काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. आईबाप काय तुम्हाला फक्त सोयीपुरते लागतात? गरज भासली की आईबाप हवेत, पैसे हवे असले की आईबाप हवेत. आईबापांनी सांभाळायचं, वाढवायचं. आणि तुमच्या आयुष्यातली एवढी मोठी गोष्ट तुम्ही आईबापांपासून लपवून ठेवायची. आणि सगळेच सारखे आहेत. अभि, माधुरी मोठे आहेत घरातले असं समजत होते मी. जबाबदार झालेत असंही समजत होते. एक आई झाली आहे, एकाचं लग्न ठरलंय, पण सगळे सारखेच. मेघनाचं एवढं मोठं प्रकरण तुम्ही लपवून ठेवता माझ्यापासून. आई बापांच्या समंजसपणावर एवढा विश्वास आहे तुमचा? तू त्यांना का ओरडतीयस? चूक माझी आहे ना. नाही नाही नाही, तुझी कशी असेल चूक? चूक आमची आहे. आमची चूक आहे. आमचे संस्कार कमी पडले ना, म्हणून तुम्ही तिघही असे एकाच वाटेने चाललायत. अभिनी 5 कोटीची गोष्ट लपवून ठेवली. माधुरीनी नोकरी करायला लागते हे लपवून ठेवलं. आणि तुझ्या बाबतीत तर काय बोलायचंच नाही. आधी त्या नम्रताचं प्रकरण झालं, आता हे. मेघना, मला एक गोष्ट कळत नाही. आपण अमेरिकेत राहत नाही ही शर्मेची गोष्ट का वाटते तुम्हाला? काय प्रॉब्लेम आहे यांचं ग विभा? असं काय सोनं लागलं त्या अमेरिकेच्या मातीला? विभा, पण कुठे कमी पडलो ग म्हणून यांना असे भिकेचे डोळे लागले? आणि एवढ्यासाठी तू त्या नचिकेचा आणि त्या देसांचा जीव खाल्ला असेल ना? एरवी नचिकेत बरा वागतो का तुझ्याशी? त्रास नाही देत काही? नाही बाबा. आणि सासू सासरे? नाही हो नाही. आपण भरभरून माया देतो ना यांना, त्याचं अजीर्ण झालं यांना. अगं प्रेम दिलं तर ते घ्यायला सुद्धा मन मोठं असायला लागतं ग. हे बघ मेघना, तुला सांगून ठेवते, नचिकेतची नोकरी कुठेही असली तरी तुला त्याच्या बरोबरच राहायला लागेल आणि आनंदाने संसार करायला लागेल. पुन्हा तुझी अशी काही नाटकं सुरू झाली ना तर विभा, पुरे आता. अगं मेलेल्याला मारण्यात काय अर्थ आहे? झालं गेलं सगळं गंगेला मिळालं. ते पुन्हा असं नाही करणार. हो ना ग चिमणे? हे बघ, घरात समारंभ आहे, शुभ कार्य आहे. झालं गेलं सगळं विसरून जा ना. पोराचं शुभ कार्य आहे, पोरगी आली आहे घरात. आनंदाने राहा ना, विसर आता सगळं. हे असे सगळे लोक. तुला सांभाळायचंय त्यांना, आणि यांनाही तुलाच सांभाळायचंय आता. आई,
मी आधी तुझी माफी मागतो आणि मग देवाची. देवाची माफी मागायची आहे? जा जा देवळात जा. अगं ठीक आहे जा. जा जा देवळात जाऊन या. प्रॉब्लेम्स तुमच्या घरापासून फार काळ लांब राहू शकणार नाहीये. आणि आता मेघना पण आली आहे. क्या बात है. अभिजित शमिकाच्या प्रेमाचा अजून एक नवा शत्रू. करा आत्ताच जितका जमेल तितका रोमॅन्स करून घ्या. नंतर देव सुद्धा तुम्हाला वाचू शकणार नाहीये.